नेहमीप्रमाणे मी आज बस स्टॉपला न थांबता रिक्षा स्टँडला आलो. रिक्षा पकडली आणि निघालो स्टेशनला जायला. काका म्हणायला लागले आज जबरदस्त थंडी पडली आहे. ओला उतरलो आणि स्टेशनच्या दिशेने निघालो. रस्ता तर एकदम मोकळाच होता. पुढे इलय तवसर यांनी आपलं ढिगारो लाव घेतलेलं आहे. इकडे आपल्या मावशेंनी सगळं भाजीयांचो सेटअप लावून थंडी काढीत बसली होती. त्यानंतर शनिदेवांना आणि सूर्यदेवांना नमस्कार करून मी पोचलो स्टेशनला. आज म्हटलं आज काय बोलणारच नाही, बघू कोण कोण बघतायत माझ्याकडे ते. म्हणून कॅमेरा दोन्ही साईडला फिरवला. तोवर पोचलो मी अंबरनाथला. खाली आलो, जरा इकडे तिकडे बाजारात बघितलं काय दिसतंय का, आणि मी डायरेक्ट जाऊन पोचलो आपल्या स्मारकाजवळ. महाराजांना रोजच्याप्रमाणे नमस्कार केला आणि मी निघालो पुढे जायला. रिक्षातनं उतरून आपण आलेलो आहोत आणि इकडे बघू शकता काकाने आपल्या थंडीसाठी आग घातलेली आहे. जबरदस्त एकदम जवळ करून आग घालतायत. जसे आपण शाळेमध्ये जायचो आणि सकाळची शाळा असली शनिवारी की आपण जसं ते पत्रा गोळा करून ठेवायचो आदल्या दिवशी आणि नंतर त्याला सकाळी आग घालायचो. ही गोष्ट आज काका करत आहेत कामावर असताना. म्हणजे एक ते आठवणी ही जागी झाली, बस बाकी काय नाही. आपण जाऊ कंपनीकडे, चला.